तुमच्या गुडघ्यात गॅप आहे. डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि तो तुमच्या गुडघ्यातील गॅप जर आतल्या बाजूने असा कमी झालेला आहे किंवा बाहेरच्या बाजूने झालेला आहे. गुडघ्यामध्ये बाक तयार झालेला आहे. चालताना बॅलन्स आउट होतो आहे. कमरेपर्यंत तुम्हाला त्याची लचक येत आहे आणि सगळ्या काही गोष्टी तुम्हाला खूप पेनफुल झालेल्या असतील, तर आता जे काही मी एक्सरसाइज तुम्हाला सांगणार आहे, चमत्कार होईल. पहिल्या 5 दिवसामध्ये तुमची जी वेदनेची तीव्रता आहे, ती अगदी कमी होताना दिसून येईल आणि बाकीच्या सोबत काय गोष्टी करायच्या, नेमकं हे आजार होतात कसे तयार, नेमकं आपण हाडाला मजबूत कसं करू शकतो, तुमच्या सायनोव्हियल फ्लुइडला आपण परत कसं तयार करू शकतो, लिगामेंट टिअर झालं असेल तर ते आपण कसं त्याला रिजनरेट करू शकतो चांगल्या पद्धतीने. ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही खूप छान चर्चा केलेली आहे. तुम्ही जर मागचे एपिसोड मिस केलेले असाल तर ते तुम्ही ऐका. आजचा आपला 5वा एपिसोड आहे गुडघेदुखीच्या बरोबर. तर चला तर मग इथून पुढचे आपण बघूया की ते कोणते एक्सरसाइजेस आहेत जे तुमच्या वेदना कमी करतात. गुडघेदुखी बाबतीतली ही पहिली एक्सरसाइज, ज्याच्यामुळे आपले नी गॅप जो कमी झालेला आहे तो व्यवस्थित व्हायला मदत होईल. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली अशा हाईटचा हा स्टूल घ्या जेणेकरून तुमचे पूर्ण तळपाय हे जमिनीवरती व्यवस्थितपणे टेकले पाहिजे आणि तेव्हा काय करायचंय, हे तुमचे टाच असे एकमेकाला जोडून आणि पंजे हे एकमेकापासून दूर घ्यायचे आहेत आणि मग आपल्या ह्या दोन्ही गुडघ्यांना सावकाशरित्या हे इतक्या एकमेकांना जवळ असे आणायचे आहेत आणि इथं 6 काउंट करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हलकसं सोडून द्यायचं आहे. आता हे करत असताना काही जणांचे जे गुडघे आहेत ते इथपर्यंत येतील, काही जणांचे इथपर्यंत येतील, काही जणांचे इथपर्यंत येतील आणि काही जणांचे बरोबर येतील. तर घाबरू नका, एकदम कोणाच्या जवळ येणार नाहीत, परंतु जेवढे येतील, जिथं तुम्हाला स्ट्रेस क्रिएट होईल तिथपर्यंत येऊन तिथं थांबा, 6 काउंट करा आणि रिलीज करा. असे 20 राउंड तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया दुसरी एक्सरसाइज, जे की तुम्हाला तुमच्या उशीचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला थोडंसं हाईट वरती बसायचं आहे. जर तुम्हाला हाईट कमी होत असेल तर थोडं पायाखाली असं तुम्ही एक एक्स्ट्रा उशी घेऊन पण तुम्ही हाईट असं वाढवून घेऊ शकता. ठीक आहे. आता इथं काय करणार, तर दोन्ही पायाच्या मध्ये मधोमध अशी उशी धरायची आणि आपले पायांना जवळ दूर अशा पद्धतीनं करायचंय. हे करताना झटका बसू देऊ नका. सावकाश 20 वेळा करायचं, थांबायचं. पुन्हा 20 वेळा करायचं, थांबायचं. जर कोणाला 20 वेळा करणं होत नसेल, अशांनी 10-10 चे राउंड सुरुवातीला करायचे आणि हळू मोबिलिटी स्ट्रेंथ जशी वाढेल तसं आपण याच्यामध्ये गती आपण घेऊ शकतो. तर ही एक सिंपल एक्सरसाइज आहे, जे की तुमच्या नी जॉईंट मध्ये गिरीस भरवण्याचं काम करतील. त्याचबरोबर मसल स्ट्रेंथनिंगसाठी हे तुम्हाला खूप मदत होणार आहे. चालताना बॅलन्स वगैरे आउट होणार नाही तुमचं. आता पुढची तिसरी एक्सरसाइज आपण बघूया. सेम उशी वापरायची, आपल्या गुडघ्याखाली ठेवायची, तुमच्या गुडघ्याला सपोर्ट होईल आणि छानपैकी उशीवरती दाब देऊन पाय वर उचलायचे, 6 काउंट करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6 रिलीज. पुन्हा जोर द्यायचा. 1, 2, 3, 4, 5, 6 रिलीज. अशा पद्धतीनं 10 ते 20 राउंड तुम्ही करू शकता. आता आपली चौथी एक्सरसाइज आहे, जिथे तुम्हाला असा बेल्ट वापरायचा आहे किंवा ओढणी वापरायची आहे, जे तुम्हाला सुटेबल राहील ते. आपल्या गुडघ्यापासून गुडघ्याची जी वाटी आहे तिथून 4 बोट खाली अंतरावरती असा बेल्ट घ्यायचा. ठीक आहे. असा बेल्ट घेऊन हा बांधायचा. ठीक आहे. हे बांधून याला लॉक करायचं अशा पद्धतीने. जेव्हा तुम्ही लॉक करता तेव्हा तुम्हाला एक सपोर्ट मिळता आणि ज्यांच्याकडे बेल्ट नसेल त्यांनी आपल्या ह्याचा वापर करू शकता, ओढणीचा वगैरे वापर करू शकता. सेम खाली काय करायचं, वजन द्यायचं, पाय टाईट करून ठेवायचे, पुन्हा रिलीज करायचं. पुन्हा पाय उचलायचे, 6 काउंट करायचे आणि रिलीज सोडायचं. आता बघूया आपण पुढची एक्सरसाइज. आपण पुढची एक्सरसाइज बघूया, जे की खूप छान आहे. आता तुम्हाला अशा पद्धतीनं झोपायचं आहे आणि हा गुडघा फोल्ड करून ह्या गुडघ्याच्या सपोर्टने घ्यायचे आणि मग तुम्हाला गुडघ्यावरती इथं हात ठेवायचा आणि ह्या घोट्याजवळ हात ठेवायचा आणि हे जवळ घ्यायचे. आता हे जवळ घेतल्यामुळे तुम्हाला कमरेपासून ते इथपर्यंतचे जे नव आहे हे याच्यावर ताण पडतो
आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊन स्ट्रेंथनिंग वाढायला मदत मिळते. 6 महिनेपर्यंत काउंट करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6 रिलीज. असे तुम्ही 10 राउंड करा. परत मग तुम्ही ह्या पायाची पण सेम इकडच्या बाजूने करा. आता सगळ्यात महत्त्वाचं जे नी गॅप तुमचा मेंटेन ठेवण्यासाठी मदत करेल. सिंपल आहे. असंच पाय लटकतील अशा उंचीवरती तुम्हाला बसायचं आहे आणि काय करायचं आहे, आपल्या घोट्याजवळ तुमच्या घरी डिटर्जंट पावडर असेल किंवा मिठाचं पावडर असेल 1 किलोचा वगैरे, ते पुडा घेऊन इथं बांधायचा आपल्या पायाच्या घोट्याजवळती. छानपैकी बांधायचं, पाय ढिले सोडायचे आणि आरामात असं हलकं-हलकं हे वाली एक्सरसाइज नाही करायची हां. जस्ट आपल्याला रिलीज करायचंय हलकं एवढीच मोमेंट ठेवायची. अशा पद्धतीने हलवत ठेवायचंय. 20 ते 25 वेळेस तुम्ही असं हलवल्यानंतर नंतर त्याला गोल दिशेने फिरवायचंय. हे असे गोल फिरवलात की मग उलट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवायचे. हे 20 राउंड करायचे. पुन्हा सरळ करायचे. असे 15-20 मिनिटं तुम्ही हे व्यायाम करा. अजून काही व्यायाम आपल्याला करायचेच आहेत. आपल्याला समजून घ्यायचं आहे की गुडघे लवकर कसे बरे करता येतात आणि घरी राहून आपण खरंच गुडघे दुरुस्त करू शकतो का? ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण ही सीरीज सुरू केलेली आहे. गुडघ्यांसाठी खास. तर आपला उद्देश आहे की गुडघ्याचे जे ऑपरेशन्स आहेत त्यांना आपण 100% टाळू शकतो. गरज आहे ती योग्य समजची, जे की आम्ही तुम्हाला ह्या सीरीजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय. मागील 6 वर्षामध्ये आम्ही 150 प्लस लोकांचे नी सर्जरीज कॅन्सल केलेले आहेत आणि आज तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. ह्या एक्सरसाइज सोबत आम्ही जे काही मेडिसिन्स देतो त्याचा जर तुम्ही वापर केलात आणि त्याचा जर डाएट त्याच्यासोबतचा जर केलात, तर जे काही सॅन्युअल फ्लूइड कमी झालेलं आहे, तुमच्या हाडाची झीज जी कमी झालेली आहे किंवा पूर्ण ठिसूळ झालेले आहेत हाड तुमचे, कॅल्शियम पूर्णतः निघून गेलेलं आहे. जे काही तुमची कंडिशन डॉक्टरने एक्सप्लेन केलेली आहे, ती सगळी पुन्हा भरू शकते आणि काही दिवसातच तुम्ही एकदम वेदनामुक्त जीवन जगू शकता. जर तुम्हाला कुठल्या समस्या असतील, तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तुमची सध्याची कंडिशन शेअर करा, तुमचे रिपोर्ट शेअर करा आणि घर बसल्या तुम्ही तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन नक्की तुम्ही जाणून घ्या. तोपर्यंत तुम्ही आमच्याशी जोडून राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या समस्या जरूर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि तुम्हाला एक्सरसाइजचा लाभ होतोय का नाही, हे देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.